नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली ह्या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण असलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील टिंबटिंब ही सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्रातील गोदावरी ही सर्वात लांब नदी आहे. बघा आता नद्यांचा उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत जर क्रम लावला आपण तर एक नंबर येते गोदावरी नदी. गोदावरी नंतर येते भीमा, भीमानंतर कृष्णा, तापी आणि नर्मदा, अशा प्रकारे क्रम लागतो. लक्षात असू द्या. 2 नंबरचा प्रश्न, कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे, निरगुडा नदी. निरगुडा नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे. 3 नंबरचा प्रश्न, मुळशी धरण टिंबटिंब नदीवर बांधण्यात आले आहे. मुळशी धरण हे टिंबटिंब नदीवर बांधण्यात आले आहे. तर मुळशी धरण हे मुळा नदीवर बांधण्यात आले आहे आणि हे पुणे जिल्ह्यातील धरण आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील हे धरण आहे. 4 नंबरचा प्रश्न, दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दारणा धरण हे नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यात दारणा नदीवर हे धरण आहे. पुढील प्रश्न, पानशेत ह्या आंबी नदीवर असलेल्या धरणाला काय संबोधले जाते? तर याला तानाजी सागर संबोधले जाते. म्हणजे इथला जो जलाशय या धरणाचा, पानशेत धरणाचा जलाशय, त्याला तानाजी सागर असं संबोधलं जातं. बघा आपण 1-2 धरणं पाहू आणि त्यांच्या जलाशयाला काय म्हटलं जातं ते पाहू. भंडारदरा धरण आहे अकोले तालुक्यातील, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण, ह्याच्या जलाशयाला वीर राघोजी भांगरे जलाशय असं म्हटलं जातं. त्यानंतर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हटले जाते. विष्णुपुरी धरण आहे, त्याच्या जलाशयाला शंखसागर जलाशय म्हटले जाते. तोतला डोह धरण आहे, त्याच्या जलाशयाला मेघदूत जलाशय असे म्हटले जाते. बघा यानंतर आपण जो व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये आपण हे पुढील धरणं व त्याच्या जलाशयाला काय म्हटलं जातं हे घेऊच आपण पुढे. ठीक आहे. पुढील प्रश्न, 6 नंबरचा प्रश्न, पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? पुरमेपाडा धरण हे बोरी नदीवर आहे. धुळे जिल्ह्यामध्ये बोरी या नदीवर आहे. 7 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? महाराष्ट्राला कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? तर गोदावरी नदी हे योग्य उत्तर आहे. 8 नंबरचा प्रश्न, आंध्र ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही इंद्रायणी नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण हे भोगावती नदीवर आहे आणि हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. राधानगरी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. 10 नंबरचा प्रश्न, कोयना धरण कोणत्या वर्षी बांधण्यात आले? कोयना धरण कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर हे 1964, पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 1964ला बांधण्यात आले आणि हे कोयना धरण जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. 11 नंबरचा प्रश्न, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. 12 नंबरचा प्रश्न, सिरोंचा नदी सिनमोरा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ही अमरावती जिल्ह्यामधील नदी आहे. 13 नंबरचा प्रश्न, पश्चिम वाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर पश्चिम वाहिनी नद्यांनी 25% भाग व्यापला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. 14 नंबरचा प्रश्न, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद म्हणजे उत्तर दक्षिण बाँड्री सरहद कोणत्या नदीमुळे निर्माण झाली आहे? तर ही वैनगंगा ह्या नदीमुळे तयार झाली आहे. 15 नंबरचा आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, कोणती नदी सह्याद्री पर्वतात उगम पावत नाही? कोणती नदी ही सह्याद्री पर्वतात उगम पावत नाही? तर पैनगंगा नदी ही सह्याद्री पर्वतात उगम पावत नाही, तर ही अजिंठा डोंगरात उगम पावते. धन्यवाद मित्रांनो, आज आपण 15 प्रश्न पाहिले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.